जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. मला तुमच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. विचार. तुम्ही मला सोडून कोणाकडे चालला आहात? मी तुम्हाला काही विचारले आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही का देत नाही? म्हाळसा, मी बानूकडे चाललो आहे. हा विश्वासघात आहे. ही फसवणूक आहे. हा माझा अपमान आहे. म्हाळसा, पण हीच वस्तुस्थिती आहे. त्या बानूकडे असे काय आहे की तुम्ही मला सोडून गेलात? तुमच्या या अशा वागण्याने भविष्यात कोणालाही विश्वास राहणार नाही. तुझा राग मी समजू शकतो म्हाळसा, पण मी तुम्हाला आता समजून घेणार नाही. मी माझी सगळी शक्ती पणाला लावेन. तुम्हाला अर्ध्या वाटेत थांबवीन मी. ते शक्य नाही. आता माझे बानूकडे जाणे कोणीही थांबू शकत नाही म्हाळसा. कुठल्याही पत्नीने भक्ताने आजपर्यंत जे केले नाही, भविष्यात जे करणार नाही असे करेन मी. आणि जर तुम्ही माघारी फिरला नाही तर मी मलाच काय, या सृष्टीलाही जिवंत ठेवणार नाही मी. म्हाळसा, मी तुझा विश्वासघात नाही केला. मी तुला सोडून गेल्यामुळे तुझा राग अनावर होणे हे स्वाभाविक आहे. ह्यात मी तुला दोष देत नाही. पण म्हाळसा, मी एक सांगतो, यात मी देखील चुकलेलो नाही. तुम्हीच माझे आराध्य, तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच मला माझ्यातल्या शक्तीची जाणीव करून दिली होती. मी स्त्री असले तरी अबला नाही. मी माझ्यावर झालेला अन्याय सहन करणार नाही. मी काय करेन हे केवळ तुम्हालाच नाही तर सगळ्या जगाला कळेल.
म्हणता म्हणता आजचा हा दिवस आलाच. आपण आत्ताच त्यांना शांत करावं असं मला वाटतं. परिस्थिती बिकट आहे देवी. म्हाळसा देवी आदिशक्ती रूप आहे. त्यांच्या क्रोधाला सर्वांना सामोरं जावंच लागेल. भविष्यात काय होणार आहे हे मी आपल्याला काय सांगणार, परंतु तूर्तास तरी म्हाळसा देवींना समजावणं, त्यांना शांत करणं अशक्य आहे. त्या कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. म्हाळसा देवींच्या क्रोधाचं वादळ आता कोणत्याही क्षणी जेजुरीवर आणि श्री खंडेरायांच्या वाटेत येणार. थांब बाळा. देवा, आपण जेव्हा श्री मार्तंड भैरवांचे रूप घेतले तेव्हा मी त्याचा साक्षी होतो. आणि आजही लोकांचा हा राजा अनवाणी आणि उपाशी पोटी चालत असताना मी पाहतो आहे. श्री खंडेरायांच्या या विविध रूपांना माझे नमन असो. भृगुऋषी, कोणतेही निश्चित कारण असल्याशिवाय तुम्ही भेटणार नाही. काय सांगणार आहात? देवा, कोणत्याही क्षणी आकाश तत्व प्रकट होईल आणि आपल्या पाशी क्षमायाचना करेल. संपूर्ण सृष्टीला ग्रहण लागण्याची वेळ आली आहे. प्रत्यक्ष आदिशक्तीचा क्रोध अनावर होणार आहे. मी माझे शिवत्व म्हाळसेच्या स्वाधीन केले आहे. तेव्हा या पंचमहाभूतांना आज्ञा करणारा मी कोण? असे करून कसे चालेल देवा? शिवातून शिव काढले तरी शिवच उरते. शिवत्व हे अखिल ब्रह्मांडाला व्यापूनही उरणारेच आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. पण म्हाळसेला कसे समजावून सांगू की बानूकडे जाताना मला कोणीही अडवू शकत नाही. तुम्हाला आतापर्यंत माझे सौम्य रूप, माझे प्रेम दिसले आहे. आता तुम्हाला माझे रौद्र रूप दिसेल. माझ्या आत शक्तीचा, ऊर्जेचा प्रचंड स्रोत उसळतो आहे. तुम्ही परत येईपर्यंत तो शांत होणार नाही.
नारायण नारायण. मुनिवर, आपण प्रभू श्री म्हाळसा देवींना क्रोधित होण्यापासून थांबवण्यासाठी आपणच काहीतरी मार्ग काढू शकता. मुनिवर, भविष्यात जे काही घडणार आहे ते आपणही थांबवू शकत नाही. प्रभू, आपली आज्ञा असेल तर मी कैलासात जाऊन श्री बालगणेश यांना त्यांच्या वचनाची आठवण करून येतो. नको मुनिवर, बालगणेशांना त्यांच्या वचनाचं विस्मरण होणार नाही. योग्य वेळी ते त्यांचं कर्तव्य पूर्ण करतीलच. आणि ज्या अर्थी ते अद्याप भूलोकी आले नाहीत त्या अर्थी तो क्षण अजून आला नाही असे आपणही समजावे मुनिवर. पण प्रभू, तोपर्यंत म्हाळसा देवीच्या क्रोधापासून आपल्याला समस्त सृष्टीचे रक्षण करावे लागेल. त्यांच्या कोपामुळे होणाऱ्या अनर्थासाठी प्रसंगी समस्त देवलोकाला सिद्ध व्हावं लागेल. पण यावेळी दुसरेही भय आहे प्रभू. याआधी श्री म्हाळसा देवींनी बानूचा विषय निघाल्यानंतर स्वतःच्या जिवंत देहाची शिळा करून घेतली होती. यावेळीही त्यांनी स्वतःचे काही बरे वाईट करून घेतले तर काय करायचे? त्यात श्री खंडेरायही इथे नाही. असे झाले तर काय करायचे हे मलाही ठाऊक नाही. मला काळजी वाटते ती श्री खंडेरायांची. सृष्टीवर संकट येऊ नये म्हणून क्रोधाचा सगळा उद्रेक ते स्वतःवर घेणार आहेत. ही साधी गोष्ट नव्हे. यात त्यांचे काय होईल याचा विचार केला आहे का? त्यांना काही झाले तर त्यांची आणि बानूची भेट कशी होईल? हे पंचमहाभूतांनो, माझ्या आज्ञेचा स्वीकार करा. माझे पती श्री खंडेराय हे मला सोडून चंदनपुरीच्या दिशेने चालले आहेत. त्यांना पुन्हा जेजुरीत आणण्याचे कार्य तुम्हाला करायचे आहे. म्हणून पहिला आदेश मी आकाश देवतेला देते. हे आकाश देवता प्रकट व्हा. हे माते, काय आज्ञा आहे? हे आकाश देवता, तुमच्या कवेत सगळे ग्रह, तारे, नक्षत्र आहेत. सृष्टीला असे ग्रहण लागू द्या की सगळीकडे अंधकार होईल. पण देवी, हे सृष्टीच्या नियमांविरुद्ध आहे. आकाश देव, तुम्हाला माझी आज्ञा मान्य आहे की नाही? मान्य आहे देवी. क्षमा असावी. श्री खंडेराय पुन्हा माघारी फिरत नाही तोपर्यंत हे ग्रहण सुटणार नाही, हे ध्यानात असू द्या.
भृगू, केवळ मनुष्यालाच नाही तर देवांनाही भविष्याचे स्मरण करून द्यायला तुम्ही कधीही विलंब केला नाही. तुमचे नाव हजारो वर्ष अतिशय आदराने घेतले जाते. आता यापुढे माझा प्रवास सुरू होतोय. पण देवा, तुम्ही हस्तक्षेप केला नाही तर सृष्टीवरचे हे ग्रहण आणखी किती काळ सुरू राहील हे मलाही सांगता येणार नाही. चिंता नसावी. शुभम भवतु. भर दिवसा अंधारून कसं आलंय. आजपासून असं कधी पाहिलं नव्हतं आणि घडलं बी नव्हतं. देवा, क्षमा असावी, पण प्रत्यक्ष आदिशक्तीने दिलेली आज्ञा मी मोडू शकलो नाही. पंचमहाभूतांचं अस्तित्व सृष्टीच्या उद्धारासाठी आहे. प्रत्येक जीवामध्ये पंचमहाभूतांचे तत्व आहे. जर त्यानेच विध्वंस केला तर कसं चालेल हे सृष्टी चक्र. देवा, तुम्हीच संरक्षण करावे हीच प्रार्थना. देवा, काही विपरीत घडलं असलं तर ते बाजूला सारून समधीकडं पुण्यांदा उजेड होऊ द्याजी. मी माझ्या सुखासाठी बानूकडे नाही चाललो आहे. तूच वचन दिले होतेस मला आणि जयाद्रीला. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. थांब पार्वती, तुझे शब्द मागे. माझ्या प्रिय सखीसाठी मी कोणत्याही दिव्याला सामोरं जायला सिद्ध आहे. त्यामुळे आता एकदा दिलेला शब्द मागे घेणे नाही ना. तुझ्याच वचन पूर्तीसाठी मी बानूकडे चाललो आहे. आता तुम्हाला कितीही थांबवलंस तरीही मी थांबणार नाही. कारण जेव्हा तू मला न विचारता जयाद्रीला माझी अर्धभार्या होण्याचे वचन दिले होतेस तेव्हा तू तुझे वचन मागे घे असे मी तुला सांगितले होते. पण तू माझं म्हणणं नाही ऐकलंस.
मला न विचारता तू माझेच विभाजन केलेस. आता काहीही झालं तरीही माझे बानूकडे जाणे अपरिहार्य आहे. आता माझी वाट संपूर्ण ब्रह्मांडही अडवू शकत नाही.